हरियाणा काश्मीरच्या निवडणूक घोषणेवरून राऊतांनी आता हल्लाबोल केलेला आहे। काश्मीरसोबत झारखंड महाराष्ट्राची निवडणूक घ्यायला हवी होती असं ते म्हणतात। झारखंडमध्ये हेमंत सोरेनचा पक्ष फोडणार असल्याचा राऊतांचा आरोप आहे। तर राज्यात डिसेंबरमध्ये निवडणुका म्हणजे सरकारची ही सोय आहे असं देखील राऊत टीकास्त्र टाकतात। झारखंड आणि महाराष्ट्र या निवडणुका सुद्धा हरियाणा बरोबर व्हायला हरकत नव्हत्या, पण झारखंडची निवडणूक यासाठी पुढे गेली। त्यांना झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा फोडायचा। महाराष्ट्रामध्ये अशाच राजकीय कारणासाठी या राज्याच्या निवडणुका घेत नाही। महाराष्ट्रामध्ये विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायती कोणत्याही निवडणुका जर निवडणूक आयोग घ्यायला तयार नसेल, सरकार घ्यायला तयार नसेल, याचा अर्थ ही हुकुमशाहीच आहे। नियम कायद्याप्रमाणे 29 नोव्हेंबरच्या आत सरकार बसलं पाहिजे आणि अशी कुठलीही परिस्थिती या देशात नाही की वेळेवर इलेक्शन। मला एक गोष्ट सांगा, ते काय म्हणाले की जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये इलेक्शन घेतोय म्हणून आमच्याकडे फोर्स नाही। जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेचं इलेक्शन देशाबरोबर गेला यांच्याकडे फोर्स होता, पण विधानसभा गेला यांच्याकडे फोर्स नाही। हास्यास्पद आहे। आणि हरियाणामध्ये पण 80 आमदारांचं ते राज्य आहे आणि जम्मू काश्मीर काही असं नाही की 500 खूप मोठं राज्य आहे, अवघड आहे। फक्त पळवाट आहे हो, लोक फार हुशार असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।